भाग चौथा, चतुर्थ खंड, भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म, रिटन बाय डॉक्टर B.R. आंबेडकर. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा देखील धार्मिक होते. धार्मिक इथे भगवान बुद्धांना म्हणायचं आहे की जे शील, समाधी, प्रज्ञा असा सम्यक मार्गावरून चालतात असे लोक, म्हणजे सांप्रदायिक नाही, धार्मिक खऱ्या अर्थाने. तर एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा अधर्मशील असतो, म्हणजे तो शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी देखील अधार्मिक होतात. प्रधान कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे अधार्मिक झाले की नगरवासी आणि ग्रामवासी हेही अधार्मिक होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूंनो, त्यांचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्याच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतरेजणही त्याच मार्गाचा अवलंब करतात, कुमार्गी बनतात. त्याप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असताना जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. म्हणून आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी जे सन्मार्गाने जातात, जे सत्याच्या मार्गावर चालतात, जे शीलवान आहेत, सदाचारी आहेत, सत्यावर चालतात, भ्रष्टाचार करत नाहीत, हिंसा करत नाहीत, त्यांचं चारित्र्य चांगलं आहे, चोऱ्यामाऱ्या भ्रष्टाचार करत नाहीत, अशा लोकांना आपले नेते म्हणून निवडून देणं खूप आवश्यक आहे. आणि हे खरे धार्मिक मग असे होतात आणि खऱ्या अर्थाने ते जे राज्य आहे, तो समाज आहे, तो धार्मिक होतो, असं भगवान बुद्धाने सांगितलं आहे, ज्यांनी आपल्याला सनातन धम्म सांगितला होता.